नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाडकी बहिणीच्या या योजनेचे नवीन नियम, म्हणजे नवीन काय जी-आर आलेला आहे आणि कशा प्रकारे पात्रता असेल. तर असे 5 ते 6 पॉईंटमध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आहे वयाची अट आणि पात्रता निश्चित करणारा पहिला टप्पा. म्हणजे ज्या लाडक्या बहिणीने नारी शक्ती द्रुत ॲपवर नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठी 1 जुलै 2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसल्यास अपात्र ठरवले जाईल. तसेच ज्या लाडक्या बहिणीने वेब पोर्टलवर नोंदणी केलेली आहे त्या तारखेच्या ती तारीख 30 सप्टेंबर 2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसल्यास अपात्र ठरेल. पॉईंटमधील आता एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे वयाची खात्री करण्यासाठी केवळ आधार कार्डच पाहिले जाणार नाही, तर नोंदणीवेळी अपलोड केलेले सर्व कागदपत्रे बघितले जातील व सगळ्याचा विचार केला. पॉईंट म्हणजे कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या मर्यादित निश्चित. म्हणजे एका विवाहित व एक अविवाहित महिला एका कुटुंबातील जास्त 2 महिलांची लाभ भेटू शकत नाही, म्हणजे मर्यादा निश्चित केलेली आहे. जर एकाच कुटुंबातील 2 विवाहित महिला किंवा 2 अविवाहित महिला लाभ घेत असतील तर ते अपात्र ठरेल. म्हणजे उदाहरणार्थ बघा, सासू आणि सून दोघेही लाभ घेत असतील तर एकीला अपात्र, दोन्ही बहिणी एकाच कुटुंबातील असतील तर दोघेही लाभ घेत असतील तर एकीला अपात्र. अशा पॉईंट असणार आहे. तर 3 नंबरचा पॉईंट असणार आहे परप्रांतीय आणि स्थलांतरित लाभार्थीची तपासणी. म्हणजे लाभार्थी परप्रांतीय असेल तरीही त्याच्यासाठी वरील सर्व अटी लागू राहील आणि स्थलांतरित लाभार्थींसाठी नवीन राहिल्या ठिकाणी एकात्मिक म्हणजे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत तपासणी केली जाईल. जर नवीन ठिकाणी अधिकाऱ्यांना काही लाभार्थ्यांमध्ये कोणताही माहिती उपलब्ध नसेल तर त्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात येईल. असे हे सर्व 2 वर अटी ज्या आहे ह्या त्यांना लागू आहे. आता पॉईंट नंबर 4 बघणार आहोत. तपासणी म्हणजे छाननी अर्ज कसा होणार आहे. म्हणजे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, राशन कार्ड ह्याची पडताळणी होणार आहे. तुमचा ॲप म्हणजे डेटा मॅचिंग म्हणजे वेब पोर्टलवरची माहिती मॅच करण्यात येणार आहे. कुटुंब तपासणी, जुनी नोंदणग्राह्य आणि स्थलांतरित तपासणी या सर्व गोष्टी व्हेरीफाय होणार आहेत. आता 5 नंबरचा पॉईंट अपात्र ठरण्याची प्रमुख कारणे. निर्दिष्ट तारखांना वयाची अट पूर्ण न करणे, एकाच कुटुंबातील पात्रतेपेक्षा जास्त महिला असणे, आधार कार्ड कागदपत्र जन्मतारीख फरक, योजना सुरू झाल्यानंतर राशन कार्डवरील बदल आणि स्थलांतर स्थानिक संस्था अधिकाऱ्याकडे उपलब्ध माहिती नसणे. आणि 5 नंबरचा पॉईंट आहे अपात्र ठरण्याची प्रमुख कारणे. निर्दिष्ट तारखांना वयाची अट पूर्ण न करणे, एकाच कुटुंबातील पात्रतेपेक्षा जास्त महिलांना लाभ घेणे, आधार कार्ड व इतर कागदपत्रातील जन्मतारीख. आणि आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे 6वा पॉईंट पात्रतेसाठी महत्त्वाच्या टिप्स. सर्व कागदपत्रावरील जन्मतारीख एकसारखी ठेवा. अर्ज करताना योग्य खरे दस्तऐवज अपलोड केले असतील तर काही प्रॉब्लेम नाही. कुटुंबातील इतर सदस्यांची आधीपासून लाभ घेतला असेल हे तपासा. स्थलांतरित स्थानिक अधिकाऱ्यांना ही माहिती सर्व द्या. हे अशा प्रकारे सर्व 6 पॉईंट गृहीत धरून तुमचा अर्ज छाननी होणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला ज्या टिप्स आहेत त्या सर्व फॉलो करून तुमचा अर्ज. महत्त्वाचं म्हणजे स्क्रीनमध्ये दिलेला 181 क्रमांक हा टोल फ्री क्रमांक आहे. याच्यावर तुमची काही तक्रार असेल तर तक्रार नोंदवावी.